महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर उभारणीच्या कामाला प्रोत्साहित करावे लागेल, असा सल्ला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षपद विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भूषवले। यावेळी महापौर वैशाली वनकर, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया, रावसाहेब शिंदे, सारे पाटील, निसर्ग कवी नादो महानोर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रसंगी धारिया, शिंदे, पाटील आणि महानोर यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पवार म्हणाले, चव्हाण साहेब नेहमी आम्हाला सांगायचे की निवडणुका होईपर्यंत तुम्ही संघर्ष करा, निवडणुका झाल्यानंतर तुम्ही लोकांचे प्रतिनिधी बनता। तुम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली तर तुम्ही राज्याच्या सर्व जनतेचे प्रतिनिधी बनता, पण तुम्ही त्या प्रतिनिधित्वाचा अधिकाराचा उपयोग सामान्य माणसाला मोठं करण्यासाठी, त्या परिसराला समृद्ध करण्यासाठीच केला पाहिजे। पण आज याच विचारांना तिलांजली दिली जात आहे। परिसराला पुढे नेण्यासाठी काही नवं करायचं, काही उभारायचं असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगून पवार पुढे म्हणाले, जनतेच्या प्रगतीसाठी एक उद्योग समूह उभा केला म्हणून भाजपचे काही नेते माझ्यावर पण सध्या टीका करत आहेत। लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी एखाद्याने काही पावलं टाकली असतील तर त्याला प्रोत्साहित करायचं की उद्योजक म्हणून त्याला हिणवायचं, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे। आणि माझ्या मते महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर या उभारणीच्या कामाला प्रोत्साहित करण्याचीच भूमिका घेतली पाहिजे। त्यावर कोणी काही टीका टिप्पणी केली तर ती टीका टिप्पणी समाजाच्या हिताची नसून समाजाच्या प्रगतीला एक प्रकारचा अडथळा आणणारी आहे आणि त्याच भावनेने पुढे जाण्याचा विचार करणं, याचाच अर्थ यशवंतरावांच्या विचारांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहित करण्याचं काम आपण करतो आहोत, अशा शब्दात पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानवंदनाच दिली। त्यांच्या विचारानं विधायक कामाच्या संबंधीची भूमिका ही आपण जन्मभर सांभाळली पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक पोचला आणि त्यामुळेच त्यांच्या विचाराचा कौतुक सत्कार आपण आज या ठिकाणी या व्यक्तीच्या सत्काराच्या माध्यमातून केलेला आहे। आपल्याला हेच जपलं पाहिजे। चव्हाण साहेब नेहमी आम्हाला लोकांना सांगायचे की निवडणुका होईपर्यंत तुम्ही संघर्ष करा, निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही प्रतिनिधी बनता, तो सगळ्या लोकांचे प्रतिनिधी बनता। तुम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली तर राज्याच्या सगळ्या जनतेचे तुम्ही प्रतिनिधी होता आणि त्या प्रतिनिधित्वाचा अधिकाराचा उपयोग हा माणसाला मोठं करण्याच्यासाठी, परिसराला समृद्ध करण्याच्यासाठी घेतला पाहिजे आणि तिथं आपण हा या विचाराचा, त्या विचाराचा ही भूमिका कधी मनामध्ये घेता कामा नये। आज नेमकं या सगळ्या गोष्टीला तिलांजली देण्याच्या संबंधीचा विचार जाणीवपूर्वक समाजामध्ये मांडला जातो, त्याच्यामुळे अनेक घटक हे अस्वस्थ होऊ शकतात। काही उभं करायचं का नाही, लोकांच्या जीवनामध्ये काही फरक करायचा का नाही, जो काही उभं करत असेल, फरक करत असेल, लोकांच्या जीवनामध्ये समृद्धीच्या रस्त्यावर त्याला न्यायचं असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं का नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। एक मोठी कॉन्ट्रोवर्सी सध्या चालू आहे की माझ्याभोवती सुद्धा आहे। एक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एक उद्योग समूह उभा केला आणि त्याच्यामध्ये 2 वेळा टीका सुरू झालेली आहे की हे उद्योजक आहेत का राजकारणी आहेत। आता सारे पाटलांना काय म्हणायचं, उद्योजक म्हणायचं का राजकारणी म्हणायचं। लोकांनी संधी मिळाल्याच्या नंतर लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याच्यासाठी आपल्या ज्ञानाचा, आपल्या कष्टाचा, आपल्या कर्तृत्वाचा उपयोग करण्याची भूमिका जर सारे पाटलांनी केली आणि जरी ते भले स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते, नेते होते, पण लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याच्यासाठी त्यांनी काही पावलं टाकली असतील, त्याला प्रोत्साहित करायचं का उद्योजक म्हणून त्याला हिणवायचं, याचा विचार निश्चितपणाने करण्याची वेळ आलेली आहे। आणि चव्हाण साहेबांनी ही गोष्ट नेहमीच सांगितली, काहीतरी उभं करा।
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात आले आहे. चव्हाण यांच्या जन्मापासून निधनापर्यंतचा प्रवास उलगडणाऱ्या यशवंतराव चव्हाण जीवनपट प्रदर्शनाला गुरुवारी सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि संवाद यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये यशवंतराव चव्हाण पदवीधर झाले तेव्हाचे छायाचित्र, त्यांच्या लग्नाची पत्रिका, जुने विधान भवन, महाराष्ट्र राज्य स्थापना नकाशाचे अनावरण, दिल्ली येथील शिवजयंती, राज्य निर्मिती आणि यशवंतरावांचा शपथविधी, संरक्षण मंत्री म्हणून केलेले काम, संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश, यशवंतरावांवरील साहित्य तसेच विविध कलावंत, साहित्यिक आणि क्रीडापटूंबरोबरची यशवंतरावांची दुर्मिळ छायाचित्रे पाहता येणार आहेत. अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग एकाच ठिकाणी पाहण्याची संधी या प्रदर्शनानिमित्ताने पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. बिबवेवाडी परिसरात केंद्र सरकारच्या निधीतून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी आमदार माधुरी मुसाळ यांनी केली. याविषयी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करून प्रस्ताव पाठवल्याचे मान्य केल्याची माहिती मिसाळ यांनी दिली. बिबवेवाडी येथे 16.5 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत हे कामगार विमा रुग्णालय पसरले आहे. त्यातील 6 एकर जागेत कार्यालये आणि कर्मचारी निवासस्थाने असून काही भागात अतिक्रमण झाले आहे, तर रुग्णालयाच्या उर्वरित 10 एकर जागेत बाह्य रुग्ण विभाग आहे. 6 दिवसात 15-20 रुग्ण देखील या रुग्णालयात येत नाहीत. वैद्यकीय अधिकारी नसल्याने नेत्रतज्ञ हेच तपासणी करतात असे सांगून आमदार मिसाळ म्हणाल्या, गेली 1.5 वर्ष आपण या ठिकाणी बेंगलोरच्या धर्तीवर कामगार कल्याण विभागाच्या वतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून त्यातील काही खाटा कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात आपण कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दसऱ्यानंतर केंद्राला प्रस्ताव पाठवण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. या प्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार मिसाळ यांनी दिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार यशवंतराव गडाख यांच्या अंतर्वेद या पुस्तकाला देण्यात आला. विचारवंत भानू काळे यांच्या हस्ते गडाख यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, माजी आमदार उल्हास पवार, प्राध्यापक रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनील महाजन या प्रसंगी उपस्थित होते. गडाख म्हणाले, कथा, कादंबऱ्या, चित्रपटातील झगमगाट, वृत्तवाहिन्यांवरील मालिका यातून टोकाचे स्वप्नरंजन होत आहे. त्यातून नवी पिढी निष्क्रिय होण्याचा धोका आहे. नव्या पिढीला क्रियाशील ठेवण्यासाठी जीवनाचा संघर्ष, दाहकता वास्तवपणे मांडणारे साहित्य तरुणांपुढे येण्याची गरज आहे. राजकीय क्षेत्र गतिमान असून त्याच व्यक्तिमत्वाची एकांगी वाढ होते. गावातील गावगाडा अनुभवता भावलेली माणसे मांडण्याचा प्रयत्न लेखनातून केला आहे. अलीकडे तीव्र स्वरूपाचा संघर्ष निर्माण झाला असून जागतिकीकरणामुळे बाजारू संस्कृती आणि चंगळवाद वाढत आहे. तिथे चव्हाण साहेबांचा सहवास असेल, त्यांची भाषणं मी अनेक ऐकली, त्यांच्या बरोबर चर्चाही केल्या, अनेक साहित्यिक कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलं. आमच्या जिल्ह्यामधले अण्णासाहेब शिंदे होते, ते आम्हाला खूप मार्गदर्शन करायचे. गैरसमज खूप आहे, ते कोणी काढण्याचाही प्रयत्न केला नाही. आणि म्हणून अशा सगळ्या वातावरणामध्ये किंवा अशा सगळ्याच्यामध्ये वावरत असताना, जगत असताना काही लिखाण माझ्या हातनं घडलं. त्यामध्ये एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की या अंतर्नात, या पुस्तकामध्ये असेल किंवा सहवासमध्ये असेल किंवा अर्धविराम असेल, माझ्या गावाकडची जी माणसं आहे, जो गावगाड आहे, जो मी पाहिलेला आहे 40-50 वर्ष, त्यामध्ये जन्म घेतला, लहानचा मोठा झालो, वावरलो, पुढे गेलो, आणि त्यातनं ही सगळी माणसं जी मला दिसली, जशी मला भावली, आणि ज्यावेळेला थोडा मधल्या काळामध्ये निवांत मला वेळ मिळाला त्यावेळेला हे सगळे
माणसाचे चेहरे, माणसाचे चित्र माझ्या मनापुढं, माझ्या चक्षुपुढे येत होते आणि त्यातनं मी लिहिण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लिहित असताना अनेक उणीवाही मला दिसल्या. मी त्यावेळच्या ज्या रूढी परंपरा आहे त्याच्यावरही लिहिलंय, ज्याला विलेज विजडम आपण म्हणतो, ग्रामीण शहाणपण आहे, त्याच्यावर सुद्धा मी लिहिलं. त्याचबरोबर त्या काळचे लग्न समारंभ, आजचे लग्न समारंभ मी पाहतो, तो फरक मी पाहतो. घरासंबंधांना मी लिहिलं. घर याचा अर्थ काय फक्त दगडाच्या 4 भिंती नाहीत, घरातली माणसंही त्याच्यामध्ये गृहीत असतात. तो काळ असा काळ. लक्ष्मणानं आखून दिलेली लक्ष्मण रेषा सीतेनं सुवर्णाच्या चोळीसाठी ओलांडली, ती रेषा ओलांडली. म्हणजे ती अभिलाषा, तो लोक सीतेच्या मनामध्ये जागा झाला आणि नंतर रामायण घडलं. रावणासारख्या एका दुष्ट प्रवृत्तीनं रामासारख्या एका चारित्र्यवान, चारित्र्य संपन्न, आदर्शाचा मानदंड असा ती संस्कृती, तिला आव्हान दिलं. आणि म्हणून आज अशा या नव्या काळामध्ये ही सगळी आव्हानं आपल्या पुढं नव्या रूपाने येतात. आणि म्हणून याच्यामधले जर बदल व्हायचे असतील तर त्यामध्ये साहित्याला मोठं काम करावं लागेल. आणि म्हणून नेपोलियन तर म्हटलाच होता की बंदुकीच्या गोळीने सरंजामशाही संपवता येईल, परंतु या पुढच्या काळामध्ये शाही हे हत्यार असेल, बदलाचं, परिवर्तनाचं हत्यार हे शाही असेल, म्हणजे लेखणी असेल, साहित्य असेल, हे त्यांनी सांगितलेलं आहे. काळे म्हणाले, साहित्यातील आयुष्य वेचणाऱ्यांमध्ये साहित्याविषयी आत्मीयता राहिलेली नाही. राजकीय लोक माणसाच्या स्वभावाचे आकलन उत्तम प्रकारे करू शकतात. साहित्यात येण्यासाठी राजकारण्यांनी साहित्याकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले. एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारच्या मित्रांच्या सहवासात राहते यावरूनच त्या व्यक्तीचे जीवन घडते, असे मत सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर शांब मुजुमदार यांनी व्यक्त केलं. विठ्ठल मणियार यांच्या लेखमालेवर अमेय प्रकाशनच्या वतीने काढण्यात आलेल्या विठ्ठलनामा या मराठी पुस्तकाच्या 11व्या आवृत्तीचे प्रकाशन डॉक्टर शांब मुजुमदार यांच्या हस्ते झाले. प्रकाशक उल्हास लाटकर, प्रतापराव पवार यावेळी उपस्थित होते. डॉक्टर मुजुमदार म्हणाले, प्रत्येक आई वडील आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे यासाठी धडपडत असतात. जीवन हे ज्याप्रमाणे आई वडिलांच्या संस्कारांमुळे फुलते, त्याचप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या प्रकारच्या मित्रांच्या सहवासात राहते यावरून त्या व्यक्तीचे जीवन घडते. मित्रांमुळे खऱ्या अर्थाने माणूस घडतो. सर्व मुलांना त्याची आई चांगले संस्कार आणि वडील योग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु तो मुलगा वाईट मुलांच्या संगतीमध्ये राहिला तर या शिक्षण आणि संस्कारांचा काहीच उपयोग होत नाही. विठ्ठल मणियार म्हणाले, शरद पवार यांच्या सानिध्यात आल्यामुळे इतरांप्रमाणे माझ्याही आयुष्याचे सोने झाले. त्यांच्यामुळे मला वाचन आणि लिखाणाची सवय लागली. त्यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व शब्दामध्ये पकडणे अत्यंत अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराच्या किड्याने देशाच्या आत्म्याला पोखरले आहे, असे प्रतिपादन निवृत्त लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी केलं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने व्ही.के. सिंग यांचे देशाची सद्यस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी दैनिक बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर उपस्थित होते. व्ही.के. सिंग म्हणाले, भ्रष्टाचाराच्या किड्याने देशाच्या आत्म्याला पोखरले आहे. घोटाळ्यांवर घोटाळे करून राजकारणी देशाला लुटत आहेत. लोकशाहीत सामान्यांऐवजी हायकमांडचे चालते. सध्या देशात कणखर नेतृत्वाचा देखील अभाव आहे. चांगल्या नेतृत्वाअभावी भविष्यात हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान या देशांपासून धोका आहे. चीन युद्धाच्या वेळी चांगले नेतृत्व नव्हते आणि आजही तशीच परिस्थिती आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळते. भविष्यात नक्षलवाद ही सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. आर्थिक आणि सामाजिक समतोल न ठेवल्यामुळे आज देशात 280 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये
नक्षलवादी संघटना सक्रिय आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी योग्य सरकार आणि प्रशासनाची गरज आहे, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले. जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांना शहीद ठरवून दहशतवाद्यांचे स्मारक उभारणे हा सैन्याचा आणि देशाचा अपमान आहे. याबाबत सरकार हस्तक्षेप करत नाही ही दुर्दैवी बाब आहे. लोकांनी आता तरी चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत, असे सिंग यांनी आपले मत व्यक्त केले. सैन्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो अशी टीका नेहमी होत असते. कोणत्याही देशाची सेना ही विमा पॉलिसी सारखी असते. गुणवत्तापूर्ण पॉलिसीसाठी खर्चही तसाच लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.